मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विनायकराव सूर्याला बोलत असतात. तुमचं आणि ज्योतीचं गेल्या काही वर्षापूर्वी प्रेम संबंध होते. आता ते पुन्हा उफाळून तर आलं नाही ना. सूर्याला केलेले त्याच्यावर खोटे आरोप अजिबात सहन होत नाही. सूर्या त्याच्यावर खूप चिडतो आणि त्याला बोलतो की जर तुम्हाला तुमच्या बायकोला न्यायचं असेल ना तर मान सन्मान देऊन इथून घेऊन जा. पण आमच्या मोरेंच्या घरात बायकोवर कधीही हात उचलला जात नाही. तेव्हा विनायकराव सूर्याला बोलत असतात की तुमचा ज्योतिषी काय संबंध आहे. सगळ्या गावामध्ये चर्चा चालू आहे. तसंही तुम्ही तिला इथे का ठेवून घेतलं याचा जाब विनायकराव विचारत असतात. तेव्हा सूर्या बोलतो, तिला फक्त आम्ही आसरा दिला आहे आणि मी आता तिला इथून घेऊन जायला आलो आहे. सूर्या बोलतो, ज्योतीला तुम्ही अशा पद्धतीने घेऊन जाऊ शकत नाही. तर पशा मध्ये बोलत असतो की दादा, तुला काय करायचं आहे ते नवरा बायको पाहून घेतील. तू अजिबात मध्ये पडू नकोस, नाही तर अजून गावभर चर्चा होईल. तेव्हा सूर्या पशाला समजावतो की पशा, तू असा काय बोलतोय. सर्व गावातील लोक इथे तमाशा पाहण्यासाठी एकत्र जमा झाले आहेत. त्यामुळे हा विषय आपण शांतपणे हाताळूयात. परंतु पशा ऐकत नाही. तर विनायकराव सूर्यावर अजूनच आरोप करू लागतात आणि अरेरावी करू लागतात. विनायकराव सूर्याला बोलतात, मी ज्योतीबरोबर कसं वागायचं आणि कसं नाही हे तिच्या यारांनी सांगायची काही एक गरज नाही. हे ऐकून मात्र घरातील सर्वांना धक्का बसतो. सूर्याला खूप राग येतो. सूर्या रागातच विनायकरावांना बोलतो, शब्द जरा जपून वापरायचे. मी अजिबात तुमचं अरेरावी ऐकून घेणार नाही. तेव्हा विनायकराव अजूनच बोलू लागतात आणि सूर्याला सांगतात की तुम्ही ज्योतीला काय ते ठेवून घेतलं आणि माझी मुलं तुम्ही का सांभाळता. तुम्हाला धड तुमची बायको पण सांभाळता आली नाही का. तुमचं लफडं आहे म्हणून ज्योतीला तुम्ही इथे ठेवून घेतलं. सूर्याला हे अजिबात सहन होत नाही. सूर्याचा राग अनावर होतो. सूर्या रागातच विनायकराव असं मोठ्याने बोलतो. तेव्हा हे ऐकून घरातील सर्वांना अजूनच मोठा धक्का बसतो. तर वैभव विनायकरावांना बोलतो की शब्द जरा जपून वापरा. असं म्हणून तो ज्योतीलाही सांगतो, तुझ्या मुलांना घेऊन अगोदर येथून निघायचं. तेव्हा ज्योती अजूनच रडू लागते. तर दुसरीकडे एक बाई धावतच मामींच्या घरी जाते आणि मामीला ओरडतच सांगत असते की मोरेंच्या घरी विनायकराव आले आहेत आणि सूर्या आणि त्यांचं खूप भांडण चालू आहे. तेव्हा मामी बोलते, एका अर्थी बरंच झालं विनायकराव तिकडे गेले, म्हणजे ज्योतीला तिकडे घेऊन जातील. माझ्या मागची एक ब्यात पण जाईल. ती ताई सांगते विनायकराव घेऊन जायला तयार आहेत, परंतु सूर्याराव ज्योतीला पाठवायला तयारच नाही. हे ऐकून सरिताला धक्का बसतो. तर जोराजोरात भांडणं चालू असेल या विचाराने मामी सरिताला सांगते, मी तिकडे जाऊन पाहते. इकडे पशा सूर्यावर आरोप करत असतो. तो बोलत असतो की दादा, हे सर्व फक्त तुझ्यामुळे झालं आहे आणि मला उगीच लोकांसमोर तोंड उघडायला लावू नको, त्यामुळे शांत बस आणि तू अजिबात त्या ज्योतीला इथे थांबू द्यायचं नाही. तेव्हा सूर्या वैभवला सांगतो, पशाला जरा शांत बसायला सांग. असं म्हणून तो विनायकरावांना सांगतो, चला आपण आतमध्ये बसून व्यवस्थित मार्ग काढूया. विनायकराव अजूनच अरेरावी करू लागतात आणि मोठ्याने सूर्याला बोलू लागतात की तुला काय माझ्या बायकोचा एवढा पुळका आला आहे. पोरं माझी, बायको माझी, तू मध्ये मध्ये का बोलतोस. तुझा या गोष्टीशी काय संबंध आहे. तेवढ्यातच मामीही तेथे येते. तर ज्योती रडण्याचं नाटक करते आणि सूर्याला सांगते, हा पग विनायकराव माझ्याशी नेहमी अरेरावी करतो, माझ्याशी भांडतो आणि माझ्यावर संशय घेतो. मला अजिबात तिकडे जायचं नाही. तर इकडे मामी बोलते, जायचं नाही मग इथे लोकांच्या संसाराची होळी पेटवायची का. तेव्हा मामी ज्योतीला कैदाशीन इथून निघून जा असं बोलते. तर विनायकराव मामीला बोलतात की ह्या सूर्याला हिला सोडायचं नाही आणि ज्योतीला पण इथून यायचं नाही. मग मी आता काय करू, तुम्हीच मार्ग सांगा. तेव्हा विनायकराव मामीला विचारत असतात, आता मी काय करू. तर मामी ज्योतीला खूप रिक्वेस्ट करत असते की तू तुझ्या नवऱ्याबरोबर निघून जा. तेव्हा अंजीही बोलत असते, ज्योतिताई तू तुझा प्रॉब्लेम सॉल्व कर. पशा बोलतो, आमच्या घराला भूतावनी काय चिकटून बसली. माझा मोठा भाऊ तुझ्यामुळेच बिथरला आहे. सर्वजण ज्योतीला सांगत असतात की तू तुझ्या घरी निघून जा, परंतु ज्योती ऐकत नाही. तेव्हा मामी विनायकरावांना सांगते की काहीही करून तुम्ही आजीला घेऊनच जा आणि हिच्या हाताला धरून फरफटत पण का होईना घेऊन जा.
विनायकराव ज्योतीच्या हाताला पकडतात आणि ज्योतीला फरफटतच घेऊन जात असतात. तर मामी सूर्यापुढे हात जोडते आणि तुम्ही दोघां नवरा बायकोंच्या मध्ये अजिबात पडायचं नाही असं सांगते. तर ज्योती खूपच मोठ्याने आरडाओरडा करत असते. अंजीला ज्योतीचं खूप वाईट वाटत असतं. तेव्हा विनायकराव फरफटत घेऊन जात असताना सूर्यामध्येच धावत येतो आणि दोघांचा हात बाजूला करतो. तेव्हा विनायकरावांना अजूनच राग येतो. विनायकराव बोलतात, कुठेतरी आग पेटली आहे म्हणून तर धूर निघत आहे. वैभवला खूप राग येतो. वैभव विनायकरावांना चांगली समज देतो. विनायकराव मामीला सांगतात, आता तुमच्या मुलीला मी कधीच इकडे घ्यायला येणार नाही असं म्हणून तो रागातच निघून जातो. तर मामीला खूप टेन्शन येतं. त्यानंतर मामी घरी येतात आणि मामा व सरिताला सर्व प्रकार सांगत असतात. तेव्हा मामीला विनायकरावांचा आणि ज्योतीचा खूप राग आलेला असतो. मामी बोलत असते, ती कैदाशीन एकदाची गेली असती म्हणजे सर्वजण सुखी झाले असते, परंतु ती इथेच ठाण मांडून बसली. मामी खूपच वैतागलेले असतात आणि कोणत्या नवरा बायकोमध्ये भांडण होत नाही असं सरिताला सांगत असतात. की माझ्यामध्ये आणि मामामध्ये खूप भांडणं व्हायची, परंतु तुझ्या मामाने माझ्या चुका पदरात घातल्या, आमच्या दोघांचा छान संसार झाला. त्यानंतर सरिता विचारत असते की जर ज्योतीला न्यायला तिचा नवरा आला होता तर ज्योती का नाही गेली. तेव्हा मामी सांगते की ज्योतीच त्यांच्याबरोबर गेली नाही. तेव्हा सरिता पुन्हा उलट विचारते की यांनी तिला पाठवलं नाही. हे ऐकून मामीला धक्का बसतो. तेव्हा मामी पुढे सांगू लागते की विनायकराव ज्योतीला घेऊनच चालले होते, परंतु सूर्यराव मध्ये पडले आणि विनायकरावांनी ज्योतीचा खूप अपमान केला, तिच्यावर हात पण उगारला, सर्व गावासमोर तमाशाही केला. त्यामुळे सूर्यरावांना ते सहन झालं नाही. त्यामुळे सूर्यरावांनीच त्या दोघांनाही थांबवलं. तेव्हा सरिता बोलते, म्हणजे यांनी तिला जाऊनच दिलं नाही. नवरा बायकोने एकमेकांना साथ द्यायची असते, परंतु एकतर्फी असून ती चालत नाही. म्हणून सरिता तेथून निघून जाते. तर मामीला खूप टेन्शन येतं, नक्की सूर्याची चूक आहे की सरिताची. तर इकडे पशा तात्याजवळ उभा असतो. तेव्हा वैभव सूर्याला बाहेर घेऊन जातो आणि सांगतो की आपण सर्वांनी एकत्र मिळून आणि बोलून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. वैभव पशाला सांगतो, आता तू बोल, नक्की दादाची काय चूक आहे. तेव्हा पशा बोलतो, मी काही एक सांगणार नाही, वाटलं तर मी इथून निघून जातो. म्हणून तो जायला लागतो. तेवढ्यातच अंजी त्याला थांबवते आणि नक्की काय झालं आहे ते सांग असं विचारत असते. तेव्हा पशा वैभवला सांगतो, ज्योतीचा नवरा ज्योतीला घ्यायला आला होता, मग ह्या दादाने तिला का थांबवलं. तेव्हा सूर्या सांगतो, कारण तिच्या नवऱ्याने तिच्यावर हात उगारला होता. तेव्हा पशा सूर्याला जरा शांत राहायला सांगतो आणि तुला घरातल्या सुनांची किंमत नाही, तू त्या बाहेरच्या परक्या स्त्रीसाठी माझ्या सोन्यासारख्या वहिनीला घराबाहेर काढलं. ती प्रेग्नेंट असताना आज घराबाहेर राहत आहे, ती फक्त तुझ्यामुळे रडत आहे. पशा सूर्याला सांगत असतो, माझी वहिनी किती चांगली आहे, ती ज्योती किती चलाक आहे, परंतु सूर्या ऐकून घ्यायला अजिबात तयार नसतो. तेव्हा पशाला अजूनच राग येतो. पशा पूर्णपणे चिडून जातो आणि बोलतो, त्या वहिनीच्या मनावर ह्या दादाने ओरखड्या ओढल्या आहेत ना, त्या दादाचं नाव माझ्या तात्यावर पण नको, असं म्हणून तो तात्यावरचं नाव सूर्याचं पुसून टाकतो आणि मी याला कधीच दादा मानत नाही, एक वेळ मी वैभ्याला दादा मानेल असं तो बोलतो. तेव्हा हे पाहून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. सूर्याच्या तात्यावरच्या नावाला पशाने काळं फासलेलं असतं. सूर्या तर पूर्णपणे घाबरूनच जातो. पशाने पूर्णपणे रुद्रावतार धारण केलेला असतो. नंतर अवनी आणि अंजी स्वयंपाकघरामध्ये काम करत असतात. तेवढ्यातच अवनी पीठ मळायला जाते तर पूर्णपणे पीठ संपलेलं असतं. तेव्हा अंजी बोलते, सामानाच्या खोलीतून तू पीठ काढून आण, असं म्हणून ती चावी द्यायला जाते तर त्यामध्ये नेमकी सामानाच्या खोलीतील चावी नसते. अंजीला समजतं ती चावी तायडीकडेच राहिली आहे. तेव्हा अवनी बोलते, आता मी त्या चावीच्या निमित्ताने मामीच्या घरी जाते आणि वहिनीला समजावून घेऊन येते. तेव्हा अंजी विचारते, परंतु तुझं तायडी ऐकेल का. तेव्हा अवनी बोलते, मी जे बोलते ते करून दाखवतेच. तेवढ्यातच ज्योती तेथे येते आणि सर्व ऐकत असते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये सूर्या घरातील सर्वांना स्पष्टपणे सांगतो, इथून पुढे सरिता हा विषय माझ्यासाठी कायमचा बंद. हे ऐकून घरातील सर्वांना धक्का बसतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.